महाभारत संपलं, कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकलं, पण एक प्रश्न अजूनही उरला. या विजयाची किंमत काय होती? पांडवांनी राज्य मिळवलं, पण मनशांती मिळाली का? एक दिवस सगळं सोडून ते निघाले एका शेवटच्या प्रवासाला, महाप्रस्थान. युधिष्ठिर धर्माचा मार्ग दाखवणारा राजा. अनेक वर्ष त्यांनी न्यायाने राज्य केलं, पण काळ बदलत गेला. श्रीकृष्ण यांचा अंत झाला, द्वारका नष्ट झाली. तेव्हा युधिष्ठिरांना जाणवलं, आता आमचं काम पूर्ण झालं आहे. त्यांनी राज्य सोडण्याचा निर्णय घेतला. राज्य दिलं परीक्षिताला, आणि पांडव युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी निघाले हिमालयाकडे. त्या प्रत्येक पाऊल कठीण होतं, पण युधिष्ठिर शांतपणे चालत राहिले. त्यांच्या मागे एक कुत्रा देखील होता, जो शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिला. अचानक द्रौपदी खाली पडली. भीम म्हणाला, भाऊ, तिला वाचवूया. पण युधिष्ठिर म्हणाले, ती आता उठणार नाही. भीम आश्चर्यचकित झाला. युधिष्ठिर म्हणाले, तिच्या मनात अर्जुनासाठी जास्त प्रेम होतं. तिने सर्वांवर समान प्रेम केलं नाही, आणि म्हणून ती पडली का? थोडं पुढे सहदेव खाली पडला. युधिष्ठिर म्हणाले, तो स्वतःला सर्वात ज्ञानी समजायचा. हा त्याचा अहंकार होता. आणखी पुढे नकुली पडला. तो स्वतःच्या सौंदर्यावर गर्व करायचा. हा देखील अहंकाराचाच परिणाम होता. अर्जुन महान धनुर्धर, पण तोही पडला. युधिष्ठिर म्हणाले, त्याला स्वतःच्या शक्तीचा गर्व होता, आणि तो आपली वचने पूर्ण करू शकला नाही. शेवटी भीम, तो म्हणाला, भाऊ, मी का पडतोय? तुला खूप अहंकार होता, आणि तू अन्नावर नियंत्रण ठेवू शकला नाहीस. आणि भीमही खाली पडला. आता फक्त एकच उरला, युधिष्ठिर आणि तो कुत्रा. दोघे हिमालयाच्या शिखरावर पोहोचले. तेव्हा इंद्रदेव रथ घेऊन आले. म्हणाले, स्वर्गात चला. पण युधिष्ठिर म्हणाले, मी या कुत्र्याला सोडणार नाही. इंद्र म्हणाले, स्वर्गात कुत्र्याला जागा नाही. युधिष्ठिर म्हणाले, मी स्वर्ग सोडू शकतो, पण निष्ठा नाही. तेव्हा तो कुत्रा रूप बदलतो. तो हो धर्मदेव. युधिष्ठिरांनी पुन्हा एकदा धर्म जिंकला, आणि ते स्वर्गात गेले. अशाच पौराणिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची कथा कोणती हवी.